गुड इव्हिनिंग सगळ्यांना. पूजा आणि ऋतू व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. तर तुम्ही आमच्या लव्ह स्टोरीचा पार्ट 1 तर बघितलाच, म्हणजे ऐकलाच तुम्ही. तर आता आपल्याला पार्ट 2 म्हणजे तोच पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर मिस्टर बसलेले आणि आम्ही त्याच लुकवर आहे आजही, म्हणजे तोच व्हिडिओ तुम्हाला पुढे कंटिन्यू येतोय. कारण की त्याची लेंथ खूप मोठी झाली असते, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 मध्ये सांगतोय. हा, तर कुठे आलो होतो आपण? 12वी पर्यंत आलो होतो. मग त्याच्यानंतर खरं ऍक्च्युअली आमचं सगळं लाईफ टर्निंग झाली. कारण की आतापर्यंत सगळं इझिली चालू होतं, पण मग ते म्हणायचं शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावा लागतो. असं काय नाही की आम्हाला पण सगळं इझिली सगळं भेटलं, इझिली झालं लगेच सगळं, तसं नाही काही. प्रत्येकाला लाईफ मध्ये स्ट्रगल असतं. तर आम्हाला पण खूप आला. सुरुवातीला खूप छान छान वाटत होतं. सुरुवातीला सगळं चालत राहिलं. सुरुवातीला काही नव्हतं. सुरुवातीला म्हणजे तेव्हा समजही नव्हती. असं नंतर मग खरी लाईफ चालू होती जी 12वी नंतर असते. मग मी फुले कॉलेजला होती 12वीला आणि मिस्टरांचं फुले कॉलेजला ऍडमिशन झालं. आणि यांच्या मावशीचा मुलगा विनायक भाटजिरे, आपलं विनू पण आमच्याच वर्गात होता 12वीला. तर आमचं 12वीचं वर्ष खूप छान गेलं. मस्त हसी मजाक करत खेळत असं गेलं. कारण रिलेशनशिप होतं. इतके वर्ष आम्ही म्हणजे मित्र होतो. त्यानंतर लॉंग डिस्टन्स मध्ये होतो. तेव्हा त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही एका वर्गात होतो. कारण की आधी आमचे क्लासेस वगैरे सगळे वेगवेगळे होते. कॉलेज वेगळं, शाळा वेगळी, सगळं वेगळं होतं. आणि 12वीला आमचा वर्ग सेम होता. त्यानंतर आम्ही जो क्लास लावला तो पण सेम होता. देशमुख सरांचा क्लास लावला होता. हा, कॉलेजचे सर होते. ते गणित वगैरे, फिजिक्स, केमिस्ट्री सगळे शिकवायचे. तर दिवसभर कॉलेज झालं, प्रॅक्टिकल झालं की दुपारी 4-5 वाजता आमचा क्लास राहायचा. तर त्या क्लासला आम्ही सोबत असायचो. त्यानंतर मग असंच आमचं 12वीचं वर्ष केलं. दोघांना पर्सेंटेज पण चांगले पडले. मग नंतर आता पुढे करिअर मध्ये करायचं, काही चांगलं काहीतरी करायचंय. त्यात मम्मीची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. तर डॉक्टर व्हायचं तर सीईटी दिलीच पाहिजे. आणि त्यावेळेला असं होतं ना, नीट नव्हती. तर इंजिनियर व्हायचं असो, डॉक्टर व्हायचं असो किंवा फार्मासिस्ट व्हायचं असो, सीईटीच द्यावी लागायची. तर मग मला सीईटीचा क्लास करायचा आहे म्हटलं. तो असतो ना 12वी नंतर 3 महिन्याचा क्रॅश कोर्स असतो, तर तो जॉईन करायचा होता. तर मी पप्पांसोबत नाशिकला गेली. उपाध्याय क्लास होता, तो जॉईन केला 3 महिन्याचा क्रॅश कोर्स. त्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर मग यांना बोलली मी की तुम्ही केलं का क्लास जॉईन? तर हे बोलले नाही, मी नाही केला. आणि उद्या म्हणजे ज्या दिवशी मी जॉईन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची लास्ट डेट होती जॉईन करायची. तर मग यांनी घरामध्ये सांगितलं पण नव्हतं की असं असं आहे, मला क्लास जॉईन करायचंय वगैरे. त्यांना असं वाटत होतं की पूजा पण त्याच क्लासला आहे, पप्पांना कसं बोललो, असं ते थोडेसे घाबरत होते. तर त्यांनी सांगितलं नाही घरात. तर मग मी पप्पांना बोलली की पप्पा त्या गणेशला पण ऍडमिशन घ्यायचंय, पण त्यांनी घरामध्ये सांगितलं नाही. तर पप्पा बोलले मी एकदा त्याच्या पप्पांशी बोलून घेतो. तर मग माझे पप्पा यांच्या पप्पांशी बोलले की घरी आले होते. आणि तेव्हा घर पण छोटं होतं, घर छोटं होतं. आणि माझे पप्पा यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर मग याचे पप्पा माझ्या पप्पांशी भेटले, बोलले. मग चर्चा झाली आमच्या करिअर बद्दल की पूजाचं ऍडमिशन झालं, तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं का सीईटीचा, उद्या लास्ट डे आहे. मग याच्या पप्पांना असं झालं काय रे तुम्हाला सांगितलं नाही. आणि त्या क्षणाला हे दोघे जण नाशिकला गेले त्याच दिवशी, कारण उद्याची लास्ट डेट होती. मग त्याच दिवशी दोघे जण नाशिकला गेले आणि त्याच क्लासला यांनी ऍडमिशन घेतलं. मग त्यानंतर मग आम्ही दोघं पण सीईटीचा क्लास जॉईन केला. आणि चांगले 3 महिने आम्ही क्रॅश कोर्सेस वगैरे केले. पण तेव्हा कसं होतं, नवीन नवीन होतो. पहिल्यांदा नाशिकला, म्हणजे माझं तर पहिल्यांदाच होतं नाशिकला जाणं. मी कधी बसचा प्रवासही केलेला नव्हता. तर मग थोडंसं खाणं पिणं, बाहेर हिंडणं फिरणं पण व्हायचं. तर त्यामुळे आम्हाला पर्सेंटेज कमी पडले होते सीईटीला पर्सेंटेज कमी पडले होते. मग असं झालं होतं की इतक्या कमी पर्सेंटेजवर आपण ऍडमिशन नाही घेऊ शकत. मग त्यामुळे आम्ही 1 वर्षाचा गॅप घेतला. नाही म्हणजे डायरेक्ट असं गॅपच नाही झालं, पडले मार्क्स. नंतर माझा नंबर पण लागला इंजिनिअरिंगला. नंबर लागला, इंजिनिअरिंग लागला. मला इंजिनिअरिंग करायचीच नव्हती, कारण की मला इंजिनिअरिंग आवडत नव्हती. कारण की प्रत्येक तेच करायचं. माझा भाऊ विनायक आणि मी सोबतच होतो. आम्हाला मर्चंट नेव्हीसाठी ट्राय करायचं होतं. मग आम्ही ते मर्चंट नेव्हीसाठी इन्क्वायरी करायला गेलो. सगळं व्यवस्थित झालं. माझ्यासोबत विशाल पण राहायचा. विशालने तर ऍडमिशन पण घेतलं होतं इंजिनिअरिंगला. त्याचा काही संबंध पण नव्हता. पण आता तो माझा बेस्ट फ्रेंड सोबत राहायचा. मग आम्ही इन्क्वायरीला गेलो, सगळं विचारलं. असं एनडीएचा पण पेपर दिला होता. हा, एनडीएचा पण दिला होता विनर मी. 12वी नंतर एनडीएची पण एक्झाम. मग त्यावेळेस मग मर्चंट नेव्ही घरी नाही बोलले, की घरी बोलले की तुम्ही एवढे बाहेर राहणार. कारण की तो जॉब कसा आहे की 5-5, 6-7 महिने बाहेर राहावं लागतं, आउट ऑफ राहावं लागतं. घरची ऐकलं झाली नाही. तर मग विशालच्या घरी मी त्यांना तयार केलं. म्हटलं ऍटलिस्ट मध्ये मी त्याला बोललो माझं होत नाही तर माझं तू जा. तो गेला. मग झाल्यानंतर परत मग त्याच्यानंतर मग माझा टाइम निघून गेला. ऍक्च्युअली कॉलेजचे ऍडमिशन सगळे फुल झाले. म्हटलं करायचं का, मग
मग माझा पण गॅप पडला आणि हिने तर गॅप घेतला. हिला नीटचा पेपर द्यायचा होता आणि त्यावेळेला नवीन नीट आली हा. 2016. त्यावेळेस नवीनच होतं. पहिले सीईटी वरतीच व्हायचं पण नंतर त्याच पिरियडला नेमकी नीट आली होती. आणि त्या वर्षी 2 वेळा नीट झाली होती बघा, फर्स्ट टाइम पहिल्या वर्षी. तर मग हिने नीट साठी क्लास लावले आणि मी परत त्याच वेळेस नाशिकमध्ये कम्प्युटरचा आणि इंग्लिश स्पीकिंगचा क्लास वगैरे लावला होता. कारण यांना नेव्ही मध्ये आणि एअरलाइन्स मध्ये जाण्याची ओढ होती. सो तिकडे कसं इंग्लिश चांगलं पाहिजे आपलं, फ्लुएंट पाहिजे. सो यांनी इंग्लिश स्पीकिंगचा आणि कम्प्युटरचा एक कोर्स केला आणि कॉलेज रोडला होता तो नाशिक मध्ये. आणि माझा पण क्लास बॅक साइडला होता माझा पण, कॉलनी मध्ये क्लास होता माझा. तर तेव्हा पण आमचं अपडाऊन व्हायचं, पण आमचं काय टायमिंग इतका मॅनेज होत नव्हता. परत 1 वर्ष गॅप घेतलं. मग मी पण नीटचा अभ्यास केला, यांनी पण कोर्सेस केले. आणि पण ते वर्ष आमच्यासाठी खूप स्ट्रगलचं होतं, खूप जड गेलं होतं. कारण पप्पांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस माझा अर्ध झाला होता कोर्स वगैरे. त्यावेळेस पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. पप्पांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मध्ये सगळे दिवस एकदम असे पूर्ण असं पलटून गेले. मग 3 दिवस ते हॉस्पिटल वगैरे. म्हणजे त्यावेळेस आम्ही ऍक्सिडेंट झाला, आम्ही त्यावेळेस नेमकी मुंबईला होतो. संक्रांत होती तेव्हा. हा, संक्रांत झाली होती नक्कीच. मुंबईला होतो आणि मम्मी आणि मी मामाकडे गेलो होतो. मग त्यावेळेस इकडे झालं, आम्ही पटकन ट्रेन मध्ये आलो होतो. परत पप्पाला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पप्पांना. मग ते परत सगळे झालं. मग ते त्यावेळेस मग पप्पांची डेथ झाली. नंतर सगळं टर्निंग झालं, कारण की आपण कसं शेवटी आई वडिलांच्या विश्वासावर जगत असतो. कारण की त्यावेळेस काही माहितीच नव्हतं, आपण फक्त जगतोय चालतोय. मग त्यावेळेस मग अजून खरा स्ट्रगल सुरू झाला. परत माझा कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये पण त्यावेळेस गॅप पडून गेला. ते पण माझं सगळं दुर्लक्ष झालं. इमोशनल डिस्टर्बन्स झाला खरं म्हणजे. आई वडील म्हणजे आधार असतात. आणि जेव्हा मिस्टर मुंबईला होते ना, तेव्हा मी म्हणजे गावातच होते सिन्नर मध्ये. पप्पांचा ऍक्सिडेंट झाला हे मला गल्लीमधून लगेच कळालं होतं. मी यांना इन्फॉर्म केलं आणि यांना उल्हासनगर वरून नाशिक रोडला यायला 3 तास लागले. तोपर्यंत पप्पांना इथे मारुती मंदिरासमोरच ऍक्सिडेंट झाला होता पप्पांचा. आणि पप्पांचा स्वभाव असा होता ना, पप्पा खूप असे समाज कार्य करणारे होते. आणि तिथे कोणाचं तरी भांडण चालू होतं, तर पप्पा त्यांचं भांडण सॉल्व्ह करायला गेले होते, पण समोरून ट्रक आली आणि पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. आणि हे उल्हासनगर वरून नाशिकला येईपर्यंत पप्पांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं होतं गल्लीतल्याच लोकांनी. आणि काही जवळचे पण होते फॅमिली मेंबर्स वगैरे. तर माझ्या पायाखालची तर जमीन हादरली होती. की म्हणजे आमचं कसं होतं की आमचं जे काही रिलेशनशिप असो किंवा काही असो, तर त्यांचे पप्पा म्हणजे मी पण त्यांना पप्पांसारखंच मानत होती तेव्हा पण, आणि आजही मानते. पण तेव्हा पण आमचं चांगलं बॉन्डिंग होतं की पप्पांचा आधार होता. पप्पांनी सांगितलं होतं तुमचं लग्न लावून देऊ किंवा जे काही आहे ते तुम्ही चांगले राहा वगैरे वगैरे. तर खूप असं टेन्शन मध्ये आलो होतो आम्ही, म्हणजे खूपच इमोशनली डिस्टर्ब झालं होतं. आणि मिस्टर तर खूपच डिस्टर्ब झाले होते, म्हणजे लिमिटच नव्हती काही त्यांची. तिथून त्यानंतर त्यावेळेस मी पण शिक्षण करत होतो, अमोल भाऊ पण शिक्षण करत होता, तो पण नाशिकला होता. अमोलला पण नंतर मग भोसलेलाच टाकलेलं होतं पप्पांनी पण. त्यावेळेस त्याचं पण शिक्षण चालू होतं. मग नंतर मग कसं तरी आम्ही सावरलं. मामा वगैरे सगळे ते आलेले होते. मामा मावशांनी यांना खूप हेल्प केली खरं तर. यांची सगळे उभे होते त्यावेळेस. मग अमोल पण शिक्षण करत होता, शिक्षण सोबत तिने जॉब पण केला. नाशिकला तो रूमवर राहायचा, म्हणजे कधी कधी अपडाऊन पण करायचा रूमवरच. म्हणजे पहिले राहायचा, नंतर पप्पाचं झाल्यानंतर मग तो रूमवर राहत नव्हता, तो अपडाऊन करायला लागला. मग नंतर मग मम्मीने पण मग फ्रूटचं शॉप चालू केलं, कारण की ऑप्शन होतं. कारण की पहिले पप्पा होते त्याच्यामुळे कसली काही गरज पडत नव्हती. सगळं काही आपल्याला शेवटी आपण आधार होतो, सगळं काही आयतं भेटायचं. शेवटी सगळं त्यावेळेस जबाबदारीचं ओझं अंगावरून पडलं होतं. सगळी जबाबदारी काय ते कळायला लागली होती. मग कसं तरी म्हणजे माझे इथले मामा, अजून शुभम, तुम्हाला बघा शुभमचे पप्पा मामा, त्यांनी सगळ्यांनी आधार देऊन मम्मीला शॉप चालू करायला लावलं. कारण की त्यावेळेस परिस्थिती अजून खूप खालावली होती. आणि तो जो पिरियड होता ना आमचा, तो आमचा मेन शिक्षणाचा पिरियड होता. की 12वी नंतर आपण तुम्ही बघताय मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला कुठे पण ऍडमिशन घ्यायचं असेल तर वर्षाला लाख 2-2 लाख रुपये फी असते, हॉस्टेलचा खर्च असतो, इतका खर्च असतो. आणि समोर इतकं मोठं डोंगर असताना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. आणि असं झालं होतं, इतकं वाईट झालं होतं. त्याच्यामुळे इमोशनली पण ते खूप डिस्टर्ब झाले होते. अभ्यासातही मन लागत नव्हतं. क्लासमध्ये पण त्यांचे 2-3 महिने स्किप झाले होते का. मला तर ते पूर्ण लिंक तुटून गेल्यानंतर मग काय नाही सर, एकदम ब्लँक झालं होतं. मग 4-5 महिने लुटले गेले, त्यापर्यंत काहीच नव्हतंच. मग ते कसं तरी झालं. खूप दिवस लागले त्यांना याच्यातून बाहेर यायला, कारण पप्पांचे लाडके होते. कधी पप्पांनी त्यांच्यावर हात पण उचलला नव्हता, लहान होते सगळ्यात, त्यामुळे खूप हे होतं. आणि नंतर मग स्ट्रगल खरा चालू झाला. पप्पानेच खरं सगळं आम्हाला लाडीने वाढवलं. पप्पा मला, अमोल भाऊला, मम्मीला.
म्हणजे इव्हन मम्मीला कधी भाजीपाला सुद्धा आणतो, पप्पाच सर्व एकदम सगळं काही करायचे. नंतर मग अचानक सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी फक्त जर आम्ही तिघं पण मग त्याच्यातून सावरत होतो. मग त्यावेळेस पण मग पूजेने पण अशी साथ नाही सोडली घरच्यांनी पण, कारण की तुम्हाला माहिती आहे शेवटी लोक काय पण बोलतात. पूजेच्या मम्मी पप्पांनी पण आमच्या भरोसा झालं की नाही ते तसे नाही, ते सगळ्या गोष्टीतून एकदम व्यवस्थित ते क्रॅक करून बाहेर येतील. आणि पण त्याच हिशोबाने तर मग आमचं घरामध्ये तेव्हा स्ट्रगल सुरू झालं. मग नंतर मी पण मग मुंबईला गेलो, माझं मुंबईला मग शिक्षण चालू झालं परत. आणि माझ्या मम्मी पप्पांचं कसं होतं की तुम्ही असं स्वतःवर कधी म्हणजे असा विचार करा की कोणाची पण मुलगी असेल घरी, आपल्याला माहिती की आपल्याला तिथे लग्न करायचे आणि त्या मुलाच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, आता मुलाचं पूर्ण शिक्षण बाकी, करिअर बाकी, तो मुलगा स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, असे अनेक प्रश्न आई वडिलांसमोर होते. पण त्यांनी म्हणजे साथ नाही सोडली. ते बोलले की नाही तुम्ही दोघं करू शकता, तुमचं जर प्रेम खरं आहे तर तुम्ही स्ट्रगल पण करशाल, तुम्ही शिक्षणही करशाल, तुम्ही कष्टही करशाल. म्हणजे तेव्हा इतकं वय पण नव्हतं आमचं वय, तेव्हा 18च होतं, काय 17-18 वयामध्ये मिस्टरांनी शिक्षणासोबत काम केलं. इव्हन मिस्टरांनी सोबत अमोल भाऊंनी पण सकाळी कॉलेज करायचं, संध्याकाळी नाईट ड्युटी करायची, असं करून त्यांनी शिक्षणासोबत काम करून त्यांनी पैसा जोडला, पैशाला पैसा जोडून त्यांनी एज्युकेशन केलं दोघांचं. अमोल भाऊंचं ग्रॅज्युएशन झालं, यांचं ग्रॅज्युएशन झालं, त्यांची MSc झाली. त्यानंतर माझं तसं नाही झालं, आम्हाला चालत होतं मग तो काम सोबत, मग इथं दुकान पण मम्मी सोबत बघायचा. मग मी मुंबईला शिक्षण केलं, माझं मुंबईचं शिक्षण चालत होतं जवळजवळ 1-1.5 वर्ष. मी एव्हिएशन मध्ये डिप्लोमा केला, म्हणजे कॅबिन क्रू साठी मला हे होतं, कारण की मला पहिल्यापासूनच डॉक्टर इंजिनियर मला याची काही हाऊस नव्हती. मला असं काहीतरी वेगळंच करायचं होतं. पहिले तुम्हाला माहिती मर्चंट नेव्हीच्या नंतर मी स्किप केलं, त्याच्यानंतर मग माझं कॅबिन क्रूचं होतं. मग त्याच्याबद्दल ते माझं शिक्षण चालू होतं. आणि कॅबिन क्रू का माहिती का, खरं सांगते, कारण मर्चंट नेव्ही जे आहे ना त्याच्यामध्ये 2-2, 3-3 वर्ष आउट ऑफ राहावं लागतं अदर कंट्रीज मध्ये, जसं विशाल राहतो. आणि घरातली परिस्थिती अशी नव्हती की यांना आउट ऑफ जाता येईल वगैरे. त्यामुळे कसं होतं, मामाचं घर यांचं उल्हासनगरला होतं, तर तिथून ठाणे वगैरे जवळ पडायचं, प्रवास होता. मग ठाण्याला तिकडे एअरपोर्ट वगैरे होतं, तर सो तिकडे त्यांनी क्लास लावला की जेणेकरून तिथे जॉब लागला तर आपण घरी पण लक्ष देऊ शकतो आणि काम पण करू शकतो. या हेतूने त्यांनी ती फील्ड चूज केली होती. कारण की त्याला कसं जास्त पिरियड नव्हतं शिक्षणाचं, म्हणजे कसं प्रत्येक डिग्री करायचं, डिग्रीला 4 वर्ष जाणार, ती 1-1.5 वर्षाची होती. मग 1-1.5 वर्षामध्ये आपण लवकरच काहीतरी लवकर पटकन करून सेटल होतं. मग नेमकी त्यावेळेस माझा कोर्स चालू होता, त्यावेळेस थोडं परत तिकडे येणं पण राहायचं. कोर्स संपला माझा 1.5 वर्ष होऊन गेलं. पण नेमकी मग कोर्स संपलाच माझा, तेवढ्यात मग 1-2 महिने लगेच लॉकडाऊन लागला, म्हणजे कोरोना आला, कोविड आला. त्याच्यामुळं ते परत अजून एक संकट आलं पुढे की आता कोविड आला, परत ते माझी लिंक तुटली परत अजून. म्हणजे प्रत्येक वेळेस जे पण काही करायचं प्रत्येक वेळेस माझ्या ते काही ना काही अडथळा यायचा, लिंक तुटून जायची. मग ते पूर्ण झालं, कोविड आला. कोविडमुळं परत सगळं हे झालं. पण मग आता तुम्हाला तर माहितीच आहे मम्मीचं शॉप आहे फ्रूटचं, त्याच्यामुळे मम्मी थांबायची. मग त्यावेळेस कोविडमध्ये चालू होतं, त्यावेळेस आमचं घर पण छोटं होतं ऍक्च्युली. पण मग आम्हाला खरं पडत आम्हाला कोविडमुळे खूप सपोर्ट झाला, कारण की कोविडमुळे फ्रूटचा सेल जास्त होता वगैरे वगैरे. घर छोटं होतं, म्हणजे आमचं बेडरूम जेवढं आहे ना तेवढेच 2 रूम होते, 1 हॉल आणि 1 तुम्हाला जुन्या काळातले घर छोटे राहायचे. आणि कोविडमुळे काय झालं, ते जॉबला लागणारच आणि तेवढ्यात कोविड आला. आणि घरच्यांचं पण असं होतं की आताच म्हणजे पप्पा नाहीये आणि तू बाहेर कुठे जॉब करू नको. घरचे घाबरायचे, आई घाबरायची त्यांची मोस्ट ऑफ, म्हणजे माझी सासूबाई पण घाबरायची. त्यावेळेस मला कॅम्पस करायचा पण कॅम्पस पण येऊ शकला नाही, कारण की मग कसं आता कळलं मग कोविड जवळ तुम्ही पहिला 2-1 वर्ष चालला, मग ते सगळी मग आपण होतं गॅप पडला, सगळ्या गोष्टी पूर्ण एकदम स्पॉइल होऊन गेल्या. मग त्याच्यानंतर मग कोविड मध्ये मग ते सिन्नरला आल्यानंतर मग त्यांनी दुकान मम्मीला हेल्प केली. आणि त्याच पिरियड मध्ये काय झालं माहिती का, कोविडमुळे लोक फ्रुट्स वगैरे जास्त घेत होते, त्यावेळेस यांचा फ्रूटचा सेल जास्त झाला. सो यांचा इन्कम सोर्स वाढला. मग तेव्हा यांचं वय पण वाढत होतं. आम्ही जवळपास 20-21 वयाचे असो आणि अमोल भाऊ 22-23 वयाचा होता, आमच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा आहे. तर त्याचं पण लग्न करायचं. आता लग्न करायचं म्हटल्यावर घर पाहिजे, कारण मुलगी देणार म्हटल्यावर समोरचे विचारणार घर केवढं आहे, काय बघणार, जमीन जागा बघणार. तर मग ते पण त्यांना सेटलमेंट करायची होती का आपलं घर तर खूप छोटं आहे, आपल्याला बंगला बांधायचा आहे, आपली जमीन वगैरे सगळ्या गोष्टी. सो मग आता ते पुढच्या गोष्टीला लागले की थोडंफार तशी, आता डिग्री तर कम्प्लीट झालीये पण आता थोडा इन्कम सोर्स वाढून घराकडे लक्ष देऊ. सो मग त्यांनी घराचं बांधकाम चालू केलं. मग अमोल भाऊ घराच्या बांधकामाकडे लक्ष द्यायचे, हे मम्मी सोबत दुकानाकडे लक्ष द्यायचे. असे त्यांनी वाटून काम करून सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज केल्या. स्ट्रगलिंग मध्ये आम्ही तिघांनी पण न हरता आम्ही वरती आलो आणि जे पण आम्हाला बोलत आम्ही त्यांना प्रत्येकाला करून दाखवलं.
करून दाखवलं. आम्ही स्वतःच घर उभं केलं, जवळजवळ आम्हाला त्यावेळेस 25-1 लाख रुपये लागले, तरी पण आम्हाला न काही असं तरी पण आम्ही ते उभं केलं. म्हणजे खिशामध्ये काहीच नसताना त्यांनी शून्यापासून जग निर्माण केलं. पप्पा नव्हते, कोणाचा आधार नव्हता, सपोर्ट नव्हता. हा मामा मावशी आजीने त्यांनी भरपूर सपोर्ट केला. पण मग किती पण म्हटलं तर कमी वयामध्ये कष्ट करणं, जे आपलं फिरायचं, खाण्याचं, हिंडण्याचं, एज्युकेशन, शिक्षणाचं जे वय असतं त्याच्यामध्ये कष्ट करून त्यांनी बंगला बांधला. खूप मोठी गोष्ट होती. त्याच गोष्टीच्या हिमतीवर मी माझ्या घरच्यांना पण आधार देत होते की नाही मम्मी पप्पा की ते एवढं घरच्यांना पण विश्वास आला की नाही यांनी एवढं करून पण ते खाली न जाता ते वरती आले अजून. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मग आम्ही स्वतःची पहिली बाईक घेतली, मग आम्ही स्वतःना मोबाईल वगैरे ते सर्व गोष्टी होत गेल्या. मग आम्ही आमच्या शिक्षणासोबत आम्ही स्ट्रगल पण करत शिक्षण पण पूर्ण केलं, बाकीच्या पण हाऊस वगैरे सगळ्या गोष्टी, कारण की पूर्ण स्वतःच पूर्ण करत गेलो. नंतर मग अमोल भाऊचं पण लग्न करायचं होतं, मग त्यावेळेस झालं. मग अमोल भाऊचं पण लग्न झालं वहिनींसोबत. आणि मग त्यावेळेस ना कसं माहितीये का, त्याच्या घरच्यांना माहित होतं, त्याच्या घरच्यांना पण माहित होतं की नाही अमोल भाऊंचं कसं. मग त्यांनीच एवढं सगळं त्यांनीच सपोर्ट केलं की नाही ते पोरं, कारण की पूजाच्या घरच्यांनी म्हणजे सगळ्यांनी पहिल्यापासून आम्हाला बघितलं होतं की सगळ्यांना माहिती की नाही कशातून दिवस काढले, कसे वरती आले. त्यांना माहित होतं की किती जरी काय आलं तर हे पोरं कधी खाली नाही येऊ शकत. त्याच्यामुळे मग त्यांनी पण मग लग्नाचा निर्णय ठरवला. मग पूजाच्या आजीनीच जमवलं वगैरे, म्हणजे सागर मामाच्या मम्मीने लग्न जमवलं ऋतुताईंचं आणि अमोल भाऊंचं. मग त्यांचं लग्न जमवलं तेव्हा मी चांदवडला होती. जेव्हा मिस्टर मुंबईला गेले होते शिक्षणासाठी तेव्हा माझं ऍडमिशन मी चांदवडला घेतलं होतं. आणि चांदवडला ऍडमिशन झालं तर तिथे आमचे पुढचे 4 वर्ष माझे चांदवडमध्ये, मिस्टर उल्हासनगरला ठाण्याला कोर्सेस वगैरे चालू होते, त्यांचा डिप्लोमा चालू होता. तर तेव्हा पण आम्ही लॉंग ड्युरेशन मध्येच होतो. पण तेव्हा आमच्याकडे मोबाईल होता, सो आमचं मोबाईलवर बोलणं व्हायचं, एकमेकांना आधार देणं, विश्वासात वगैरे घेणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. त्यामुळे आमचे ते 4 वर्ष चांगले गेले. डिग्री कंप्लीट झाली, शिक्षण लॉकडाऊन पण आम्ही एकदम चांगलं पार केलं. त्यांचं घर झालं, म्हणजे एक एक गोष्ट होत गेली. मोबाईल फोन आले, नंतर मग 4 वर्ष झाल्यानंतर मग त्यांनी स्वतःची गाडी घेतली. आता 2024 आम्ही कोविड मध्ये पण न घाबरतो, लोक त्यावेळेस घरात होते अक्षरशः, आम्ही न घाबरता एकदम व्यवस्थित सगळं पण हे करतो. देवाची पण साथ होती, देवाने साथ दिली, सगळं काही वस्तू उभं राहिलं. मग त्यावेळेस थोडा पैसा जोडला गेला, तुम्हाला सांगितलंच. मग सगळ्या गोष्टी अमोल भाऊचं पण लग्न झालं. त्याच्यानंतर मग मी 4-5 महिन्याने पुण्याला गेलो होतो. आणि खरं म्हणजे अमोल भाऊच्या लग्नाच्या आधी आमचा सुपारीचा कार्यक्रम झालेला. सुपारीचा कार्यक्रम म्हणजे यांची एंगेजमेंट झाली. नोव्हेंबर मध्ये यांची एंगेजमेंट झाली, मे बी नोव्हेंबर मध्ये एंगेजमेंट झाली. त्यानंतर एप्रिल मध्ये आमच्या दोघांचा सुपारीचा कार्यक्रम झाला. आणि मग मे जून मध्ये यांचं लग्न झालं, 9 मेला लग्न झालं. आणि मग लग्नामध्ये मग आम्ही ऍज अ फिओन्सीच होतो, कारण आमची सुपारी झालेली होती. सो मग आम्ही खूप एन्जॉय केलं यांच्या लग्नामध्ये पण. आणि लहानपणापासून अमोल भाऊशी माझी ओळख होती, ऋतुताई पण आमच्या फॅमिलीतल्या होत्या, त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप भारी लग्नामध्ये खूप मस्त एन्जॉय केलं, खूप भारी वाटलं. आणि मिस्टर आणि अमोल भाऊ पण खूप खुश होते, कारण त्यांनी शून्यातून ते इथपर्यंत आले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की स्वतःच्या पायावर उभं राहून कष्ट करणं, शिक्षण करणं, बंगला करणं, गाडी घेणं, मोबाईल्स घेणं, इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यांना सगळ्या करायच्या होत्या. प्लस घरामध्ये किराणा, भाजीपाला, खूप बारीक बारीक गोष्टी असतात संसार करायचं म्हटल्यावर. प्लस घरामध्ये 2 मुलींना आणायचे, तर अजून आपली फायनान्सेस वाढवले पाहिजे, म्हणजे पैसा इन्कम सोर्स वाढला पाहिजे. याच्याच म्हणजे अजूनही त्यांचं त्याच्याकडेच कल आहे. अजून पण आम्ही खूप श्रीमंत आहे, खूप रिच आहे असं नाहीये, पण आम्ही खुश आहे. जे आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी, कारण आमच्याकडे जे पण आहे ते आमच्या कष्टाचं आहे. आतापर्यंत आम्ही सोबत होतो, एकमेकांना आधार दिला, विश्वास दिला, तेच आमच्यासाठी खूप आहे. मग यांचं लग्न झाल्यानंतर मग सगळ्यांना आमच्या लग्नाची उत्सुकता होती. पण तेव्हा असं होतं की नेटकीच माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं होतं. मग माझं कॅम्पस इंटरव्ह्यू झाला, मग मला बेंगलोरमध्ये बोलवलं होतं. मग बेंगलोरला माझी 2-3 महिने तिकडे ट्रेनिंग झाली. मग तिकडून मी नमा होमिओपॅथीमध्ये शिफ्ट झाले. तिकडे मला चांगलं इन्कम भेटत होता, 50,000 ते 60,000 रुपये मंथली मला इन्कम चालू होता. तर मग मला पण असं होतं की मी पण माझ्या लग्नासाठी थोडंफार गोल्ड वगैरे, थोडे एक्सपेन्सेस मी पण थोडे खर्च करीन, तर मला पण थोडीशी सेव्हिंग करायची होती. सो मग 1 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हे केलं, कारण एका भावाचं लग्न झाल्यानंतर लगेच आपण 2 महिन्यांनी दुसऱ्या भावाचं नाही करू शकत. मिस्टरांना पण पैशांची फॅमिली प्रॉब्लेम होताच, कारण दोघंच होते कष्ट करणारे. आणि घर बांधल्यानंतर 1च वर्षात लग्न झालं का, आणि घराला जवळ 25-30 लाख रुपये घराला खर्च झाला, प्लस लग्नाला पण 4-5 लाख रुपये खर्च म्हटल्यावर मग मॅनेजमेंट पण करावी लागते पैशांची. त्यामुळे मग आमचं लग्न अजून लेट झालं थोडंसं.
मग ताईंचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी आम्ही आमचं दोघांना लग्न झालं. थोडंफार हे जॉब करा. आमचं ऍक्च्युअली दोघं भावाचं स्वप्न की आम्हाला एक चांगला वेळ बिझनेस करायचा होता. पण आम्हाला पहिले हे पण करायचं होतं. त्यामुळे आमचे जेवढं पण आम्ही काही कमवलं किंवा याच्या काही गोष्टी गेल्या आम्ही सगळ्या याच्यामध्ये खर्च होऊन गेला. आम्ही जवळ घरामध्ये गेले, दोघांचे लग्न येते भरपूर म्हणजे काय पैसे आतापर्यंत गेले. जेवढे कमवले ना त्याच्यामध्ये बिझनेस आतापर्यंत झाला पण असता. झाला पण असता पण आणि कसं होतं, घर बांधायचं, मग ताईंचं अमोल भाऊंचं लग्न, मग आमचे लग्न, याच्यामध्ये एक्सपेन्सेस खूप झाले ना. आमचे लग्न होऊन आता 7-8 महिने झाले. डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मग आता प्रेग्नन्सी वगैरे राहिली. सो मग आता खर्च एक्सपेन्सेस वाढतात. त्यामुळे मग आता चालू आहे अजून थोडं स्ट्रगलच चालू आहे हा. पण आमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही खुश आहे. अजूनही आम्ही एकमेकांना साथ देतो. प्रेमामध्ये तेच पाहिजे असतं. म्हणजे कसं आहे, तुम्हाला वाटलं की नाही की हा एकदम सगळे इझी, तसं नाही. इझिली आम्हाला सपोर्ट इझिली झाला, पण मग लाईफ खूप नंतर स्ट्रगलिंग झाली. जबाबदारी सगळ्या गोष्टी वगैरे वगैरे. म्हणजे देव देतो, हे पण देतो आणि हे पण देतो, पण मग त्या हिशोबात तो सगळं पण देतो. की असं काही नाही, काही ना त्यांचं प्रेम भेटत नाही. काही जण खूप प्रेमासाठी स्ट्रगल करतात. आम्हाला आमचं एकमेकांना प्रेम लवकर भेटलं, पण ते मेनूसाठी आम्हाला बाकीचा स्ट्रगल पण बाकीचा खूप होता, करावा लागला. काहींना फक्त प्रेमासाठी स्ट्रगल करावा लागतो. आम्ही प्रेमासोबत बाकीच्या गोष्टींसाठी पण स्ट्रगल केला. आपली लाईफ बेस्ट कशी राहील, आपलं लग्न कसं होईल, घर कसं होईल, प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल केलं. प्रत्येक वेळेमध्ये आम्ही कधीच कोणती गोष्ट अशी ठेवली नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट हाऊसमध्ये जगत आलो. की पुढचा दिवस कोणी पाहिजे, मागचे काय पाहिले, त्यापेक्षा आपण जे चाललंय प्रेझेंटमध्ये आम्ही ते एकदम हौशीने आणि एकदम चांगलं जगत आलो. आणि माझी पण परिस्थिती एवढी म्हणजे खूप रिच वगैरे असं काहीच नव्हती त्यावेळेला. मम्मीचं युट्यूब चॅनल नव्हतं, पप्पा पण शेतकरी होते आणि शेतीतून तुम्हाला माहिती आहे कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडत नाही. सिन्नरला तर खूप म्हणजे त्यावेळेला सिन्नरला दुष्काळच राहायचा. त्यामुळे कधी इन्कम खूप आला शेतातून असं कधी झालं नाही. त्यामुळे मग गरिबीतूनच आम्ही वरती आलो. दोघं पण गरिबीतूनच शिक्षण झाले. माझं शिक्षण तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन लोन थ्रू झालं. आता मला एज्युकेशन लोनचे हप्ते चालू आहे. त्यामुळे आपलं चाललंय थोडं काहीतरी टुकू काहीतरी करायचं काम. पण मग जे काही केलं दोघांनी आम्ही कष्टातून केलं, एकमेकांना साथ दिली. आम्हाला घरच्यांनी सपोर्ट केला. आणि घरच्यांनी सपोर्ट का केला, सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आम्ही लव्ह मॅरेज केलं तरी घरच्यांनी सपोर्ट का केला, कारण जी व्यक्ती आपण निवडतो ना प्रेमासाठी ती व्यक्ती चांगली पाहिजे. म्हणजे तेव्हा आपल्याला घरचे सपोर्ट करतील ना. व्यक्ती चांगली असेल तर आपल्याला घरचे सपोर्ट करतील. आणि कधी कधी कास्टचा पण इश्यू येतो. आता त्यावेळेला विचार वेगळे होते लोकांचे, आजही काहींचे आहे. थोडे विचार चेंज झाले, पण त्यावेळेस खूप तसे कास्ट बघितले जायची, कास्टिझम व्हायचे थोडंफार. तर आजही काही लोक करतात कास्टिझम, काही जण नाही करत. पण आई वडिलांच्या खुशीप्रमाणे जर आपण वागलो, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, तर ते पण आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे कधी कोणत्या बाउंड्री क्रॉस नाही करायच्या. आयुष्यात कष्ट केले, शिक्षण केलं, सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणाने केल्या ना, तर देव पण प्रामाणिकपणाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आम्ही पण तेच केलं. आणि आम्ही पण तुम्हाला हेच सांगू की तुम्ही पण हेच करा. जर तुम्हाला कधी कोणता मुलगा आवडला किंवा कोणती मुलगी आवडली, तर तुम्ही आधी तुमच्या घरच्यांसोबत शेअर करा. कारण आपले आई वडील आपले दुश्मन नसतात, आपले मित्रच असतात. जेव्हा असं म्हणतात, जेव्हा मुलाची चप्पल वडिलांना येते ना, तेव्हा मुलगा आणि वडील मित्र होतात आणि मुलगी आणि आई मैत्रिणी होतात. आणि आपण आपल्या बाहेरच्या मैत्रिणींना सांगण्यापेक्षा आपल्या मनात काय चाललंय ते आपल्या आईला सांगा, आपल्या वडिलांसोबत शेअर करा. आणि ते समोरची गोष्ट जर चांगली तर 100% आपले आई वडील आपली इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, शिक्षण करिअर चांगलं करा, तुम्हाला सगळे सपोर्ट करतील. त्याच्यामुळे प्रत्येक लव्ह स्टोरी मागे स्ट्रगल असतो, जसं आम्ही केला. आणि याच्यामध्ये पण पूजेने माझ्याच हात नाही सोडली, तिच्या घरच्याने पण विश्वास ठेवला की नाही सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आम्ही पण कधी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन नाही दिला. अमोल भाऊने, मी, मम्मीने, आम्ही तिघांनी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, असं काही नाही. आणि तुम्ही आतापर्यंत यांना खूप वेळेस विचारलं की हे काय करता वगैरे वगैरे, तर तुम्ही आज तुम्हाला समजलं की खूप वेळेस प्रत्येक टप्प्यामध्ये आमच्या शिक्षणाची लिंक तुटत गेली. की हे करायला ते तुटायचं, हे करायचं ते तुटायचं. जे झालं त्यात पण लॉकडाऊन पडून गेला, ते पण सगळं पूर्ण येऊन गेलं. त्याच्यानंतर पण मी केलं, पण आम्हाला जास्त करून आता समजा आम्ही पण एवढं जे उभं केलं, आम्ही शेवटी काही काळ आम्ही बिझनेसवर उभं केलं. कारण की आम्ही आमच्या शिक्षणासोबत आम्ही बघितलं की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. आम्हाला त्यावेळेस माहिती की नाही अर्निंग म्हणजे आपण जे पैसे अर्निंग कशामधून होऊ शकते, जॉबमधून वगैरे. कारण की ज्यावेळेस वडील असतात त्यावेळेस आपला जबाबदारी नसते. त्याच्यामुळे आपण काय करतो की आपण फक्त शिक्षण करतो आणि एक लेवलच की हा मी जॉब करेल मी होईल. पण आम्हाला
ज्यावेळेस पप्पा गेले त्यावेळेस आपल्या शिक्षणाचा आम्ही शिक्षणासोबत ते पण शिकलो की पैसे कसे कमवायचे काय, त्याच्यामुळे मग आम्हाला ते एकदम वेल प्रमाणे सगळं माहित होतं की आम्हाला कोणत्या हिशोबाने जायचंय. म्हणजे असं काही नाही, आज त्याचं पण माझं पण आता मी पण नंतर मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, जे माझं एव्हिएशन मध्ये डिप्लोमा पण झालेला आहे. असं काही नाही की मला आता सुद्धा गेलं तरी मला लगेच जॉब आहे. आणि कसं आहे माहिती का की मिस्टरांचं कसं होतं, मोस्ट ऑफ मुलं काय करतात की आई वडिलांचा आधार असतो, घरचे पैसे लावतात, मग एज्युकेशन करायचं, मग लगेच नोकरीला जॉईन व्हायचं. आणि कोणती पण नोकरी केली म्हणजे स्टार्टिंग पेमेंट 10, 12, 15 हजारापासून असतं आणि हळूहळू 4 महिन्यात 6 महिन्यात चांगलं पॅकेज भेटतं, चांगला ग्रो होतो आपलं जो काही पेमेंट असतं ते. पण यांच्या बाबतीत तसं नव्हतं, यांना कोणाचा आधार नव्हता की कोणी एज्युकेशनसाठी पैसे लावल आणि मंथली यांना 10-12 हजारावर यांचं होणार नाही, कारण ती परिस्थिती तशी नव्हती. कारण एवढं तर नक्की की हा आम्ही त्यावेळेस पण जॉब लावून जर धरला असता तर आजही आमचं हे नसतं किंवा आम्ही एवढा हौशेमध्ये नसतो. त्यामुळे यांचा बिझनेस कडे जास्त कल होता, कारण त्यांनी फ्रूटच्या दुकानावर इतका मोठा बंगला उभा केलाय. त्यामुळे आजही त्यांचा विश्वास हाच आहे की आपण बिझनेस मध्ये अजून ग्रो करू तर अजून काहीतरी चांगलं होईल. कारण नोकरी करायला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, नोकरी आता सहजासहजी भेटत नाही आणि भेटला तरी तितकं पेमेंट भेटत नाही जितकं आपण खर्च करतो. म्हणजे जर आपण शिक्षणासाठी 10 लाख खर्च करतोय तर त्यापेक्षा जास्त पेमेंट भेटेल इतकं पण आपल्याला भेटत नाही सहजासहजी. त्यामुळे कष्ट प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांचं पहिल्यापासून बिझनेस कडे जास्त कल आहे, त्यांना त्याच्यामध्ये आवड पण आहे. त्यामुळे अजूनही त्यांचा बिझनेस कडेच प्रयत्न आहे. आणि असं नाहीये की आता तुम्ही विचारत राहता सारखं ते काय करता वगैरे, अजूनही म्हणजे त्यांनी आता लग्नाचा पिरियड होता आमचा तेव्हा ते 9 महिने ते 1 वर्ष ते पुण्याला होते. 1 वर्ष पुण्याला जॉब पण केला होता. बाहेरच्या सिटीमध्ये जॉब करणं म्हणजे असं काही नाही, जॉब तर लगेच इझिली भेटतो. पण कसं असतं माहिती का, एक प्रॅक्टिकल विचार करून चालायचं असतं. आता समजा तुम्ही नॉर्मली पुण्यासारख्या शहरामध्ये फ्लॅट जरी गेले तरी कमीत कमी 50 लाख रुपये लागतात. तर तुमचा नेमकी इन्कम स्त्रोत काय आहे, तुम्ही तेवढं घेणार, आपण तेवढं घेतो, मग आपलं अख्खा आयुष्य ते बनतच जातं. म्हणजे की मग ते आयुष्यच काय कामाचं की ठीक आहे आपण लोकांच्या लाजे पूजे करतो की नाही, जॉब जॉब जॉब, पण जॉब मधून तर आपलं सॅटिस्फॅक्शन होतं. आपण तर फक्त लोकांना किंवा पुरतं जगलो तर मग काही भेटणारच नाही. कारण की पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये जर सेटल व्हायचं म्हटलं कमीत कमी तर आज कमीत कमी लाखाच्या पुढे पगार पाहिजे, तरच त्या गोष्टीला मजा आहे. जी आहे ती रियालिटी. तुमच्या घरात पण कोणी ना कोणी असतील, तुम्ही त्यांना विचारू शकता. शिक्षण करण्यासाठी काय वाटत नाही, कारण जेव्हा आपण शिक्षण करत असतो आपण शिक्षणाच्या फ्लो मध्ये असतो. इतर आपल्याला कोणतरी असतं की आपण स्वतः करून करत असतो, पण ज्यावेळेस आपल्याला खरंच स्वतःला काहीतरी सेटल व्हायचं किंवा करायचं तर त्यावेळेस सोपं नसतं. आणि दोघांचं शिक्षण पण असं आहे ना की आता पण यांना लगेच जॉब लागतील. दोघांचं शिक्षण खूप चांगलं आहे, दोघांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अमोल भाऊंची MSc वगैरे झालेली, यांचा डिप्लोमा झाला. आजही हे गेले नाही एव्हिएशन मध्ये तर यांची इंटरव्ह्यू होऊन यांना चांगला जॉबही भेटेल. पण त्यांना नोकरी करायची नाहीये, यांची आवड बिझनेसमध्ये की बिझनेसमध्ये कसं असतं पैशाला पैसा जोडून आपण लवकर सक्सेसफुल होतो आणि पैसा पण चांगला ग्रो होतो. तर त्यांची आवड त्यातच आहे, त्यामुळे त्यांची तीच प्रोसेस चालू आहे. आणि आता पण आमची तीच प्रोसेस चालू आहे. आता नाशिकमध्ये आता आम्ही शून्यातून पुढे, कारण की आम्ही स्वप्न बघितलं, आम्हाला माहिती आम्ही जे स्वप्न जे बघितलंय ते नोकरीतून पूर्ण नाही होणार. कारण की नोकरी पण करून पाहिली ना आतापर्यंत, फक्त नोकरी जर करत असतो ना तर जे आता तुम्ही आतापर्यंत जेवढं पण काही गोष्टी झाल्या पण नसत्या. मुळात ती रियालिटी, जगाची रियालिटी फक्त नोकरी म्हणजे काय, फक्त दिसायला चांगलं वाटतं पण ते जगायला नाही चांगलं वाटत. जगायला तेव्हा चांगलं वाटतं जेव्हा त्याला 1.5 लाख 2 लाख पर मंथ सॅलरी असते, तेव्हा तिकडे मजा असते. आणि आता सध्या आम्ही एकदम समाधानी आहे. आणि तुम्ही म्हणता की मिस्टर काय करतात, तर आता त्यांचं तेच चालू आहे की बिझनेस सेटअप करायचा आहे, तर तीच प्रोसेस त्यांची चालू आहे दोघांची पण. आणि कोणता पण बिझनेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे 30-40 लाख रक्कम पाहिजे. आता आमच्याकडे जी पण रक्कम होती आम्ही घरामध्ये लग्नामध्ये घातली. एक बिझनेस स्टार्टअप करायचा आहे तर कोणताही बिझनेस स्टार्टअप करायचं म्हटलं तो 1-2 दिवसात होत नाही, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि आतापर्यंत इतके कष्ट झालेले, इतक्या गोष्टींसाठी वेळ दिलाय, तर ह्या गोष्टीसाठी 100% आम्ही आता वेळ देऊच. कारण सेटल व्हायचं म्हटल्यावर आपल्याला साथ द्यावीच लागते आपल्या नवऱ्याला. त्यामुळे आम्ही दोघी पण आमच्या नवऱ्यात मागे खंबीर उभे आहे आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो. आणि त्यानंतर आता तुमची लव्ह स्टोरी तर तुम्हाला ऐकवलीच आम्ही दोघांनी. आमची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकवली, आमची लव्ह स्टोरी आम्ही तुम्हाला ऐकवली. विचारायचे तर ती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खूप ताईंनी कमेंट केल्या, खूप मावशांनी कमेंट केल्या की पूजाचं लग्न खूप राजेशाही झालं, खूप राजा राणी सारखी जोडी होती वगैरे वगैरे.
तर खरंच आमचं लग्न खूप छान झालं, कारण आमचं त्यामागेच कष्ट खूप होते. आम्हाला खूप आम्ही लहान होतो ना 11वी 12वीला, तेव्हापासून आमचं डिसाइडर होतं की नाही आपण असं लग्न करू बरं का, आपण तसं आम्ही सगळे स्वप्न बघितलं, आमचं सगळं प्री प्लॅन आहे की नाही आम्हाला असं करायचं, आम्हाला तसं करायचं, आणि ते आम्ही कष्टाने मिळवलं, कष्टाने केलं. म्हणजे आम्ही ते म्हणत आम्ही हाऊस जी बघितली त्या हाऊस आम्ही प्रत्येक गोष्ट पूर्ण करत गेलो. खूप काही बोलल्या की तुम्ही जी हळदीची एंट्री होती ती खूप फिल्मी होती, म्हणजे थोडीशी इंस्टाग्रामच्या रील्स असतात ना त्या टाईप होती. पण खरंच आम्ही तशी नव्हती, म्हणजे आमचा विचार तसा नव्हता. आमचा विचार इतकाच होता की आपण एवढ्या वर्षाचा आपला रिलेशनशिप आहे, आपण इतक्या कष्टाने इथपर्यंत आलोय, तर आपलं लग्न एकदम ग्रँड झालं पाहिजे. आणि तीच इच्छा ठेवून आम्ही इतके कष्ट केले, इतकं चांगलं काहीतरी केलं. आणि खरं म्हणजे प्री वेडिंग बद्दल बोलायचं ठरलं तर प्री वेडिंग मध्ये आम्ही घरच्यांना प्रायोरिटी दिली, कारण प्रत्येक जण तुम्ही बघतात प्रत्येकाची प्री वेडिंग असते, पण त्याच्यामध्ये फक्त कपल असतं. पण आमची पहिली प्री वेडिंग असेल की ज्याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली होती, कारण आमच्या लव्ह स्टोरीमध्ये आमच्या फॅमिलीचा खूप मोठा हात होता. फॅमिलीने आम्हाला आधार दिला, पावला पावलावर आम्हाला सपोर्ट केला, आमच्यासाठी खंबीरपणे आमच्यासोबत उभे राहिले. त्यामुळे आमच्यासाठी आमची फॅमिली सर्वस्व होतं, आणि त्यामुळेच आम्ही फॅमिलीला इम्पॉर्टन्स दिला की नाही आपण प्री वेडिंग करू ना तर फॅमिली सोबत करू, फॅमिली सोबतचे मुवमेंट्स आपण शेअर करू. की कसं असतं जेव्हा एका मुलीचं किंवा एका मुलाचं लग्न होणार असतं तेव्हा ते बिहाइंड द सीन कसे असतात ना, ते आम्हाला तुम्हाला दाखवायचे होते. की घरातलं इमोशनल वातावरण किंवा ते सगळं, भाऊ कसा डेकोरेशन करतो, मम्मी कशी रडते, पप्पा कशी असे डोक्यावरून हात फिरवता, आजी कशी नाही का नजर उतरवती, वहिनी कशी ओवाळती, जे मुवमेंट्स असतात ना ते आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. त्यामुळे आम्ही फॅमिलीला प्रायोरिटी दिली, कारण आमच्यासाठी फॅमिलीच खूप आहे. कारण आपण जगतो ना तर आपल्याला लोक खाऊ घालायला येत नाही, आपण आपल्या कष्टावर काम करतो, आपल्या कष्टावर खातो, आपल्या कष्टावर जगतो, आणि आपल्यासाठी फक्त आपली फॅमिलीच असते. त्यामुळे आम्ही फॅमिलीला इम्पॉर्टन्स दिला. आणि तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये जे पण करशाल, सगळ्या ताईंना दादांना माझी हीच विनंती आहे की तुम्हाला कोणी आवडलं, तुमचं कोणावर प्रेम असेल किंवा काही पण असेल ना तर पहिली प्रायोरिटी तुम्ही तुमच्या फॅमिलीलाच द्या. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी दिली तर तुमची पार्टनर पण तुमच्याच फॅमिलीला प्रायोरिटी देईल, आणि ती पण अशीच असेल तुम्हाला साथ देणारी. तर माझी हीच विनंती आहे. तर तुम्ही सगळ्यांच्या निर्णयानुसार चाला, सर्व काही नंतर एकदम हॅपी एंडिंग होती. एंडिंग नाही, आपली स्टार्टिंग झाली. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कदाचित पुढचा पार्ट लवकरच येईल आमच्या बाळासोबत. कारण की ह्या सर्वांमध्ये नेमकी आता तुम्ही बघितलं सगळे छान होतं. पप्पा नव्हते, पप्पा नसल्याचे खूप हे झाले, आम्हाला कमी झाली, कारण की आमच्यापेक्षा जास्त हौशी ते होते. पप्पांना खूप हौस होती लग्नाची, कारण की जेवढं आम्ही हौस दुप्पट तर नव्हते. कारण ते असते तर हे जे तुम्ही ग्रँड वेडिंग बघितले 4 पट्टी भारी असते. अजून जेव्हा पप्पांचा ऍक्सिडेंट झाला होता ना त्याच दिवशी, म्हणजे डेथ होण्याच्या आदल्या दिवशी पप्पा माझ्या स्वप्नात आले होते. आणि पप्पा मला म्हणता, आणि मी खूप नर्वस होते, खूप रडत होती. तर पप्पा मला म्हणता, काय सुनबाई काय चाललं, रडती का बरं आहे, कशाला टेन्शन घेते तू, आहे ना मी सोबत. असं स्वप्नात येऊन सांगून गेले होते ते मला. स्वप्नात सुनबाई म्हणून गेले होते जेव्हा मी त्यांचे सून पण नव्हते. तर पप्पा आम्हाला त्यावेळेस बोलले होते की आपण अमोलचं लग्न असं करू तसं करू. त्यावेळेस माझ्याकडून अमोलचं लग्नाचा विषय होता, त्यांना पण खूप अशी ग्रँड वेडिंगची इच्छा होती. त्यामुळे आमचे दोन्ही पण जे लग्न झाले ना, अमोल भाऊंचं आणि आमचं, ते दोन्ही पण एकदम ग्रँड झाले. दोन्ही पण लग्न तुम्हाला शेअर केले आम्ही. तर नक्कीच तुम्ही सुवर्ण ब्लॉगवर तुम्हाला बघायला भेटतील, ते तुम्ही नक्की बघा. आणि आमची लव्ह स्टोरी कशी वाटली ते पण सांगा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते, पुन्हा भेटू पुढच्या पार्ट मध्ये लव्ह स्टोरीच्या बाळासोबत. कारण की आज मी शेअर नव्हतं करणार, पण आता तुम्ही खूप रोज कमेंट करायचे. कारण की मला लव्ह स्टोरी खरी केव्हा शेअर करायची होती, जेव्हा माझं जे स्वप्न पूर्ण होणार होतं तेव्हा. पण माझा तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मी शेअर केली. मिस्टरांचं इच्छा अशी होती की आपण इतक्या शून्यापासून वर आलोय, तर जेव्हा माझा बिझनेस पूर्ण फायनल होईल तेव्हा मी सगळ्या ताईंना मावशींना सांगेल की आम्ही कुठे होतो, सक्सेसफुल लव्ह स्टोरी कशी झाली. तर त्यामुळे ते सांगत नव्हते. पण म्हटलं आता मीच त्यांना बनवलं की म्हटलं नका, सगळ्या ताई कमेंट करताय, सगळे म्हणताय की नाही सांगा तुम्ही, आणि अजून वेट करणं इतकं चांगलं नाहीये. सांगू आपण परत एकदा, पुढचा पार्ट पण आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. तो राहील थोडा सस्पेन्स मध्ये, अजून काहीतरी छान राहील त्याच्यामध्ये. आमचा नवीन बिझनेस, त्यानंतर आमचं बाळ, ऋतुताईंचं बाळ, सगळंच राहील. अजून नाही अजून तसं काही नाही, पण पुढच्या पार्ट पर्यंत राहील कदाचित.
तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुमची इच्छा पूर्ण केली ना, आमची पण इच्छा पूर्ण करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि लास्ट एक बोलतो की पूजाला थँक्यू. पूजाला आणि सर्व फॅमिली मेंबरने की त्याने आमचं रिक्वेस्ट ठेवून सगळ्या गोष्टी पॉसिबल करून आणल्यात. आणि तुम्ही एवढे कष्ट केले म्हणून आपलं लग्न झालं. चलो बाय बाय.